जल्लोष केला जातोय ते आता पुणे विद्यापीठात आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला हा डान्स फॉर डेमोक्रेसी याचा डान्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे तरुणाई आलेली आहे आणि ही तरुणाई या सगळ्या गाण्यांवर आपल्याला थिरकताना पाहायला मिळते. खरं तर अभिजित दिपके ज्यांनी या सगळ्या सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या याला सुरुवात केली आणि त्यांनी पुण्यातील याच पुणे विद्यापीठात असणाऱ्या याच जागेवर आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला सुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळालेला होता. आणि त्यामुळेच आता जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्यानंतर काल संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच आज सुद्धा पुण्यात अशा प्रकारचा जल्लोष आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतोय. बरेच तरुण आहेत, त्यासोबतच त्यांचे पालक असतील, यांच्याकडून हातात तिरंगा घेऊन हा संपूर्ण जल्लोष जो आहे तर तो व्यक्त केला जातोय. 100-200 पेक्षा अधिक विद्यार्थी आता इथे यायला सुरुवात झालेली आहे. साधारण 4:30 वाजल्यापासून या संपूर्ण डान्स फॉर डेमोक्रेसीला सुरुवात झालेली आहे. विविध पोस्टर्स आहेत तर ते हातात घेऊन आता सुद्धा हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो व्यक्त केला जातोय. आणि जे काही आहे तुम्ही डान्स फॉर डेमोक्रेसी मध्ये सहभागी झालेले आहात, डेमोक्रेसी फॉर डान्स, आणि तर आता एक पोस्टर घेऊन हातात थांबलेला, काय नेमकी भावना आहे या सगळ्या भूमिकेनंतर सरकारच्या? कारण की म्हणजे आतापर्यंत म्हणजे जेवढे पण स्टुडंट्सनी म्हणजे सुसाईड केलं धर्मेंद्र प्रधानमुळे, म्हणजे जे नेट पेपर जे फुटी झाले होते त्याच्यामुळे स्टुडंट्सनी सुसाईड केलं होतं. मग त्यामध्ये कोण कोण आपले म्हणजे भाऊ पण असू शकतात. जर त्या जागी आपण असलो असतो तर कसं झालं असतं ते. नक्कीच. आता जो निर्णय घेतलेला आहे सरकारने, शिक्षण मंत्री आहेत, जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा झालेला आहे. आता विद्यार्थी जे आहेत ते खुश आहेत का? जेनझीला नेमकं आता काय ठीक वाटतंय? सगळ्यांना खुश आहेत सगळे. नवीन एज्युकेशन मिनिस्टर आले, त्यांनी काहीतरी चांगलं करायला पाहिजे. जे होते आधी त्यांनी काही केलेलं नाहीये. नीट पेपर त्यांच्यामुळं. आता विद्यापीठात इथे तुम्ही सगळे जमा झालेले आहेत, काय एकूणच वातावरण पाहायला मिळतं? आपली विक्ट्री झाली त्यासाठी आम्ही जल्लोष करा आलोय. आपण बघितलं की हा सगळे जे विद्यार्थी असतील त्यासोबतच वेगवेगळ्या भागातून आलेले लोक आहेत तर त्यांच्याकडून हा सगळा जल्लोष केलेला पाहायला मिळतोय. काय सांगशील, तू सुद्धा इथे डान्स करायला आलेली आहेस, काय वाटतं तुला? मला असं वाटते की आता स्टुडंट्सचे पेपर लीक नाही होणार, म्हणून सगळ्यात आधी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तू कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहे? सेकंड. कुठून आली आहेस आणि तू? पुण्यातून. अच्छा, पालक पण आहेत तिथे, त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर लहान लहान मुलांना पण या सगळ्या गोष्टींबाबत इतकी माहिती आहे हे बघून खरं तर आनंद होतो. आता जो निर्णय घेतलेला आहे सरकारने त्या निर्णयावर तुम्ही खुश आहात? मॅम, जो निर्णय घेण्यात आलेला आहे, धर्मेंद्र प्रधानांचा जो राजीनामा झालेला आहे, ती पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मध्ये आणि ओव्हरऑल आपल्या देशामध्ये जे काही करप्शन, बेरोजगारी हे जे काही प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायची आहेत आणि त्याच्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही पहिली पायरी आहे. नक्कीच. तर आपण बघतो की लहान लहान मुलं आहेत, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींबाबत खूप डिटेलमध्ये माहिती असलेली पाहायला मिळते. आणि आता या सगळ्या ह्याच्यामध्ये शोकसभा जी आहे तर त्या शोकसभेसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. साथियों, तुम अमर रहे. आपल्या सर्वांना माहिती आहे या संपूर्ण आंदोलनाला आणि नीट पेपर फुटी प्रकरण जेव्हापासून घडलं तेव्हापासून जवळपास 21 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. 21 विद्यार्थ्यांचा जीव याच्यामुळे गेलेला होता. त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आता 2 मिनिटांचं मौन या ठिकाणी बाळगण्यात आलेलं होतं आणि एकूणच हा जल्लोष जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे महाराष्ट्रातले सर्व युवा विद्यार्थी देशातले सर्व विद्यार्थी आणि युवा एकत्रित आले
आणि विद्यार्थ्यांसाठी आणि खास करून नीटच्या परीक्षेतल्या जे विद्यार्थी होते ज्यांच्यावर अन्याय झाला होता, अशा विद्यार्थ्यांसाठी एक लढा जो आपण सगळ्यांनी मिळून लढला. अभिजित भाऊ असतील, त्यांचा मित्र परिवार असेल, त्यांना पाठिंबा देणारे सर्व युवा वर्ग यांनी जे सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा जो वाढत गेला आणि 20 तारखेला त्या दिवशी सरकारने सामान्य युवांवर जो क्रूर पद्धतीने लाठीचार्ज केला आणि त्याच्यानंतर अख्खा देश एक झाला आणि त्या एकीचा विजय काल झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलं. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचं मनापासून इथं आभार व्यक्त करतो. आम्ही सोशल मीडियावर सातत्याने संपर्कात होतो, भूमिका मांडत होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित भाऊ जेव्हा तिथं आले होते तेव्हा मी आणि ते एकत्रित मिळून युवांसाठी एक लढा, तिथे असणारे विद्यार्थी जे लढत होते त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता. काही प्रमाणात तेव्हा तिथं आमची समोरासमोर चर्चा झाली होती, त्याच्या आधी फोनवर झाली होती आणि काल परवा तिथं जाऊन तिथं सुद्धा विचारपूस झाली होती. खरं तर हा लढा कुठल्या राजकीय पक्षाला लढलेला नाही, हा सामान्य परिवारातले युवा एकत्रित येऊन त्यांनी तो लढलेला आहे. आणि मग राजकीय पक्ष असतील, नेते असतील, यांनी या लढ्याला पाठिंबा दिला. भाजपमधले काही पदाधिकारी, नेते आणि 10 पैशाची त्यांची ट्रोलिंग टीम ही कशी आहे याचा खूप चांगला अभ्यास माझ्यामध्ये आहे. हा लढा अराजकीय सुरुवातीपासून होता याचा अंदाज तुम्हा आपल्या सगळ्यांना होता. पण जर सुरुवातीपासून राजकीय नेते, राजकीय पक्ष या व्यासपीठावर जर दिसले असते तर हा जो सामाजिक लढा होता जो तुम्ही उभा केला होता त्याला एक वेगळा रंग भाजपली दिला गेला असता. जे सोशल मीडिया ट्रोल आहेत त्यांना 10 पैशावर काम करावं लागतं आणि ज्यांचा अहंकार म्हणजे अंधभक्तांचा अहंकार तुम्ही जो काल मोडला, अशा अंधभक्तांनी या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आंदोलनाला वेगळी दिशा दिली असती. म्हणून तुम्ही योगेश भाऊ बोलले की आधी का गेला नाही, त्याचं कारण काही प्रमाणात मी इथं सांगितलं. पण तिथं त्या व्यासपीठावर बसल्यानंतर काही प्रमाणात जेव्हा आपण फ्रंट पिचवर खेळतो, आता फ्रंट फुटवर येऊन जेव्हा खेळतो तेव्हा पुढची लोक घाबरतात याचा काही प्रमाणात मला अंदाज आहे, कारण मी सुद्धा संघर्ष करतो या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे अभिजित भाऊ असतील आणि तुम्ही सगळेजण युवा आता कुठलाही विचार न करता, न घाबरता, बॉलर फास्ट असो, जबरदस्त असो का स्पिनर असो, फ्रंट फुटवर जायचं म्हणजे जायचं हे तुम्ही ठरवलं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला विजय आला आणि ते पुढचे लोक घाबरले. या आंदोलनाने काय केलं तर सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला, तुम्ही इगो हट केला त्यांचा. आणि दुसरी बाजू अजून एक सांगतो, विरोधात असणारे अनेक नेते लढतात, बरेच लोक लढतही होते, पण बरेच लोक विचार सुद्धा करत होते लढू का नको लढू. ठीक आहे, आमच्या विडी झाली ते काय आम्ही कोणाला घाबरत नाही. पण हे जे आंदोलन आणि याच्यामध्ये जाती धर्माच्या आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन तुम्ही भारतीय म्हणून जे एक आला त्याचा एक यश असे, एक तर सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला आणि बरेच लोक आता रस्त्यावर येऊन न घाबरता तिथं लढायला तयार राहतील. त्यामुळे तुम्ही फक्त एका आंदोलनाच्या माध्यमातून एका मोठ्या नेत्याचा, मंत्र्याचा त्याच्यावर मी सांगतो, मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा काय झालं. त्यामुळे एका मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेतला आणि हे तुमचं यश आहे, एवढ्यात तुम्ही समाधान व्यक्त करू नका. तुम्ही राजकारणाला एक वेगळी दिशा दिली, हे खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं यश आहे. दिल्लीला मी जेव्हा गेलो होतो
तेव्हा सहज 3-3.5 तास मी स्टेजवर बसलो होतो. त्यांना विनंती केली होती स्टेजवर बसू द्या आणि नंतर मला लोकात जाऊन फिरायचंय. अभिजित भाऊंशी चर्चा केली. बरेच मराठी आपले काही लोक तिथे होते, काही हिंदी भाषिक होते, सगळ्यांशी मी बोललो. पण सहज मी आता पावसाला की जायचं का थांबायचं? तुम्ही एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला घाबरला नाही, पावसाला थोडी घाबरणार. तर तिथं काय व्हायचं, दिल्लीमध्ये गरमी होती. एक तर युवांनीच वातावरण गरम केलं होतं आणि तशी गरमी होती आणि गर्दी खूप असल्यामुळे तिथं थोडंसं जरा टेम्परेचर जास्तच वाढलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, समजा 10चा ग्रुप केला होता, 10 पैकी 1 उठायचा आणि बाकीच्यांना पंखाला मारत बसायचा. मग 1 तास झाला की दुसरा उठायचा, तो बसायचा. मग ह्याच्यावरनं काय दिसली तर एकी दिसली. आणि सगळ्यात महत्वाचं काय, एकामेकाला मदत करायची. आणि तिथे काही विद्यार्थी आणि मुलं मला अशी दिसली, मुली सुद्धा दिसल्या. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं सुद्धा तुम्ही बघा, बहुतांश मुली इथं आलेल्या आहेत. ह्याच्या आधी आंदोलनामध्ये मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हत्या. इथेही आल्या. महाराष्ट्रात जिथं कुठं आंदोलन झालं, देशात जिथं कुठं आंदोलन झालं, तिथं मुली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि तिथं हे जे काही हे लावलंय काय ते पोस्टर, त्याच्यामध्ये सुद्धा ते जरा जास्तच आक्रमक पद्धतीने व्यक्त होत आहे. तर मग तिथे काही सामाजिक कार्यकर्ते जे होते, कुणी कोणाला काय सांगितलं नव्हतं, पण डिसिप्लिन बघा. एक चांगल्या विचाराने आंदोलन तिथं होत असेल तर तिथं ऑटोमॅटिकली लोक बोर्ड घेऊन उभे राहायचे की इकडे एक्झिट आहे, शांतता राखा, हे करू नका, ते करू नका. मुलींसाठी एक वेगळी जागा केली होती, ही शिस्त तिथं दिसली. त्यात काय झालं की तिथे हजारो लोक, म्हणजे मी 2:30-3 वाजता तिथं होतो तेव्हा त्या 7 किलोमीटर मध्ये आम्ही फिरलो आणि काही आयोजक होते त्यांच्याबरोबर फिरलो. 7 किलोमीटर रेडियस मध्ये 80 ते 90 हजार लोक रात्रीच्या 2:30 वाजता होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे होती. आणि तिथे शिस्त, म्हणजे कुणी बाटली खाली टाकली, कोणी कागद खाली टाकला तरी तिथे वकील असू द्या नाही तर कुणी असू द्या, म्हणजे प्रोफेशनल काही, पण युवा तर तिथं जाऊन बाटली उचलायचा, कागद उचलायचा. म्हणजे हे माझं काम नाही, मी प्रोफेशनल आहे, हे मी करणार नाही, असं कुठेही इगो त्या आंदोलनामध्ये कुठेही तिथं दिसला नाही. त्यामुळे इगो जेव्हा आपण बाजूला ठेवतो ना, तेव्हा फार महत्वाची गोष्ट तिथं होते. तिथं काय झालंय, भारत आणि इंडिया एक झाला. नाही याच्या आधी काय व्हायचं, भारत म्हणजे ग्रामीण भागातलं एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं आंदोलन असेल तर त्या भागातलेच युवा तिथं आंदोलन करायचे. आणि इंडिया म्हणजे शहरी भागात असेल तर आपली शहरी भागातली. पण तिथं जात, धर्म, प्रांत, हे ग्रामीण भाग, शहरी भाग सोडून सगळे एक झाले. म्हणजे अख्खा भारत एका विचाराने एक संघ झाला. आणि हीच तुमच्या सर्वांची मोठी ताकद आहे, ही सगळ्यांनी तिथं जाणून घेतली पाहिजे.